आता एवढे मोठं पक्षी आणलेत म्हणल्यावर त्यांना लस द्यावं लागेल की, नाही तर मग मारते फिरते की. तर नमस्कार पोरांनो, जे आहे ते बरं आहे म्हणून मी म्हणतो माझंच खरंय. आणि आमच्या दिवसात सुरुवात डायरेक्ट पेट्रोल पंपापासून. आणि आता सांगतो भावांनो, फॉलो करून घ्या. आता एवढं मोठं धाडस केलंय, एवढे मोठे पक्षी आणलेत म्हणल्यावर त्यांचं काहीतरी बघावं लागेल का नाही. चांगली 100 किलोमीटर वरनं बर्फात टाकून ही लस आलती. आणि आधी मी आणि माझ्या भावानी सगळी पिलं गोळा करून घेतली. आणि मालक बी आम्हीच आणि डॉक्टर बी आम्हीच, म्हणून त्याला काय होतंय म्हणून आम्हीच लस देऊन टाकली. आणि एखादा जरी टिपका जास्त पडला तर डायरेक्ट इथं S26 लॉन्च व्हायचा. आणि मग डायरेक्ट 200x झूम. अरे बाबा म्हणलं त्यामुळे आपण लय जवळ घेऊन नाही, आता आपल्याकडून काहीतरी विचित्रच घडतंय. लस दिल्यावर डायरेक्ट किंवा भाऊ कळसुबाच्या शिखरावर जाऊन बसला. आता मी नसतो कोणाला भेट. अर गेलं उडून. आता पक्षी बाहेर काढलेत म्हणलं, हे चान्स पुन्हा कवा मिळायचा नाही, त्यामुळे लागली सगळं साफ करून घ्यावं म्हणलं. साफसफाई तर केली, पण माझा पाक करणं बसला. आणि साफसफाई करून सगळी एकदा सोडून दिली. त्यांचा जीव मोकळा आणि माझा जीव मोकळा. आपल्या जीवाला कधी चैन पडायची होय. मग लागलीच दुपारनं रोपाची लागवड करायला गेलो. आपल्या नुसती अशी पृथ्वीला बोळ पाडायची होती. मला वाटलं असते नको 2-4 साऱ्या, पण पुन्हा लक्षात आलं 1 एकरची बोळ आपल्याला पाडायच्या अवघड आहे म्हणलं. बोल झाली की लगेच रोपं टाकून घेतली. आणि रोपं टाकतो का नाथावर लगेच बुजवा घेतलं. दाना सगळं बुजवून घेतलं. आता काय खरं नाही म्हणलं, चलत चलत झोपायचंय म्हणलं. फेस ना फेस पडला, पण शेवटी लावून झालं. नकळत कारल्यावर नजर गेली, हिरवगार कारला आलत. आता भावांना जातो आणि एक झोप घेतो. आणि जाताना तेवढं तुम्ही फॉलो करून जावा.